नांदिकने कडनं मात्र ते नाणं प्रभावित झालं. त्या नाण्यावरती मात्र फिल्डिंगचा विचार केलाय. त्यामुळे बॅटचं मिस्टामिक स्ट्रोक्स चेंडू मात्र पाहतो एक सिंगलसाठी स्वतःचं अकाउंट ओपनिंग करतोय. धावाचं थेरीशा केलं जातंय. कुठेतरी सुरुवात केली जातीये कारण पहिला चेंडू डॉट जर आला तर येणारा दबाव येणारा प्रेशर सांगतोय की क्रिकेटचं मोमेंटम मूड येणारा कसं असणार आहे. आणि यावेळी मात्र बंटीने सुरुवात केली आहे ती मात्र सूर्यानगरसाठी. न्यू बॅटर जो मात्र वैभव हा देखील चांगला बॅटर आहे. तो मात्र नॉर्थ साईडकडे सायकल एनवरती येतोय. ऑलिंग ट्रॅकवरती अभिषेक जो मात्र एक चांगली गोलंदाजी पहिल्या दोन्ही मॅचमध्ये त्यांनी देखील हाताळली आहे. तो पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवरती येतोय. यावेळी बॅटन वॉच केलं. ऑन साईडला चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक त्यावर स्वार होत आहे आणि फर्स्ट विकेट इज लॉस ऑफ मिस्टर वैभव. बॅक टू द डगआउट. यस इट इज ए आपल्या सूर्यानगर टीमसाठी प्रमोट केलं जातोय. आता येणारी चेंडूवरती कशा पद्धतीनं मोमेंट करावं लागणार कशा पद्धतीने धावसंख्येवरती स्वार कारण 40+ ही धावसंख्या मात्र स्कोरवरती येणं गरजेचं आहे. कारण एक चांगली ताकद एक चांगलं मोमेंट एक चांगलं मॅच जर तुम्हाला पाहायची असेल तर येणाऱ्या 4 ओव्हरती 40+ ही धावसंख्या मात्र अनुषंगाने महत्त्वाची असेल. कारण आणि क्रिकेटमध्ये महाराष्ट्रात कोणत्याही कानकोपऱ्यात तेव्हा टुर्नामेंट होते ना तेव्हा मात्र या वातावरणामध्ये 4 ओव्हरमध्ये 45-50 धावा खूप महत्त्वाच्या असतात. खूप बिग सपोर्ट असतात. त्या मात्र आतापर्यंत करण्याचा प्रयत्न करेल का पाहायला मिळणार आहे. कारण एका साईडनं बॉलिंग मार्कवरती आहे तो नक्कीच ऋषिकेश पाहतोय. कारण नांदिखणेवरती अभिषेक यावली सरळ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. वन टप्प्या अखेरीस पुणे एकदा क्षेत्ररक्षक ज्यावरती स्वार होण्याचा प्रयत्न करतोय आणि तेवढं चांगलं कव्हर बॅकअप तेवढं चांगलं कलेक्शन होत असताना या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. कारण षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ अखेरीस कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती आली आहे ती मात्र आपण पाहतोय 3 या धावसंख्येवरती. षटकातील आत्तापर्यंत चेंडू मात्र फेकून झालेत ते मात्र 4. काही गोलंदाजी साकारली जाते. भेवंटी टेनिस बॉल ही स्पर्धा पाहत असताना पूर्ण कोशिंपेकरांचं मान सन्मान आपल्याला पाहायला मिळत आहे. सावली क्रिएशन हरिजी पालवी साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र या स्पर्धेला पाहत असताना चांगल्या लाईक्स देखील येत आहेत. यामुळे फाईन लेग खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचं एच मुवमेंट पाहायला मिळालं. एका सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सगळे जाऊन पोहोचले ते फलकावरती 4 या धावसंख्येवरती. षटकातील 5 चेंडू फेकून झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये जी सुरुवात हवी होती ती मात्र झाली नाही आहे. कारण टीम नांदिकणे ज्याने मात्र नाणेफेक जिंकलं होतं ठरवलं होतं की पहिल्यांदा शतरक्षण करणार आहे. समोरच्या टीमला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. मात्र बंटी म्हटलं तर 40+ धावांचा प्रयत्न असेल. यावेळी वेट अँड वॉच करतोय. चल चेंडूला पाठवला ऑन साईडला मात्र मिस्ता मिक्स स्ट्रोक्स चेंडू उंची जास्त लांबी कमी. सेकंड विकेटचं डाऊन हिअर मिस्टर बंटी. इंद्रसेनाचं बॅक टू द डगआउट. तंबूच्या अस्त्राला प्रताप आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाजी ज्या मोमेंटमनं पाहतोय. सेकंड विकेट जर डाऊन हिअर बॅक टू बॅक जर विचार केला तर विकेट्सवर सूर्यानगर टीम बॅकफुटला जातीये. कारण एका साईडला षटक पहिलं जे कंप्लीट केलं ते मात्र पाहिलं तर नक्कीच पाणी पाठवायचं मैदानाच्या अभिषेक येणारे 18 बॉल येते. धावसंख्या फलकावरती फक्त आहे ती मात्र 4 या धावसंख्येवरती. हॅलो हॅलो संतोष गोडसे यांचं देखील आगमन झाले. मोस्ट वेलकम. हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मुख्य मंचावरती येऊन स्थान बनवायचं आहे.
या स्पर्धेचा व्हीआयपी डॅशचा नक्कीच फायदा घ्यायचा आहे. ट्रॅव्हल्स सरळ चेंडूला मात्र पंचांच्या डोक्यापर्यंत मिसवण्याचा प्रयत्न केला. रजनीश सर पण जी पाहतोय त्यांच्या डोक्यापर्यंत सरळ चेंडू आपण पाहिला अशी ती तीक्ष्ण नजर. आणि जी पाटील देखील आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीनं आपलं पूर्ण कार्य करत असताना यावेळी सरळ स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूचा आक्रमक करण्याचा प्रयत्न होता. अजयवरती अटॅक केला आणि धावसंख्या जाऊन परिस्थिती फलकावरती 6 रन ऑन द स्कोर बोर्ड. 6 की धावसंख्या फलकावरती येते. सेकंड बॉल वरती यावेळी खेळण्याचा प्रयत्न केलाय मात्र शतरच्या वेगाने येतोय. बॅक टू बॅक ते शतरशन झोन आहे ते स्ट्रॉंग आहे. या क्षेत्रामध्ये येणारा खेळाडू हा महत्वाचा असणार आहे. तर खेळाडूकडनं कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये आणि त्या क्षेत्राबद्दल असं फक्त की ते विकेट अटॅक विकेट अटॅक विकेट अटॅक ओनली वन विकेट अटॅक एस दिजे. बॅटर यावर योगेश देखील मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे दबाव पूर्णपणे प्रेशर असताना कारण विकेटचा अटॅक खूप चांगला पण झाला आतापर्यंत. लॉस ऑफ विकेट याचं 3 विकेट 3 विकेट लॉस ऑफला गेल्यानंतर मात्र योगेश आणि अक्षय ही जोडी मात्र आकाशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र अजय चांगली गोलंदाजी करतोय कारण 2 चेंडूवरती विकेटचं पतन करतोय. तिसऱ्या बॉलसाठी सध्या पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवरती ग्रामीण टेनिस बॉल आपण पाहतोय. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतोय. त्याचा दुसरा दिवस देखील आपण पाहणार आहोत. असे तालुक्यातील नामांक आणि वडा तालुक्यातील नामांकित खेळाडू जे मात्र एकदा ओपनमध्ये प्रयत्न करत असताना अमरापूर ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. फक्त चेंडूला मोमेंटम करण्याचा प्रयत्न केला तो मात्र सिंगल डबलनं आणि 2 धावा तेवढ्याच वेगाने कंप्लीट केल्या न्यू बॅटर मिस्टर योगेशनं आणि स्कोर कार्ड पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचते फलकावरती 8 या धावसंख्येवरती. 8 धावसंख्या फलकावरती येते. 9 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. कुठल्या प्रकारचा मोठा स्ट्रोक आलाच नाहीये. सिंगल डबल आणि त्यावरती मात्र विकेट बदल ते मात्र रोखू शकले नाहीत. ती मात्र सूर्य चौथा बॉल यावेळी खेळण्याचा प्रयत्न होता. प्रेक्षक त्यावरती एक जाऊ कारण चारी साईडनं जो पण मी आता बाहेर पाहतो एका साईडनं लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये प्रत्येक चेंडूवरती होणारा बदल पाहायला मिळतो. कुठेतरी सिंगल डबलनं रायटी सारखा फलंदाज स्ट्रायकर एनिवरती कुठे सिंगलनं मात्र लेफ्टी सारखं फलंदाज देखील स्ट्रायकर एनिवरती एका साईडनं लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन हे सातत्याने चालू आहे. आणि ते असताना कुठेतरी तुम्हाला फील्डमध्ये सेकंदामध्ये मिनिटामध्ये होणारा बदल देखील पाहायला मिळतो. कारण क्रिकेट चित्रच असं आहे. क्रिकेटचं पटलं कसं आहे क्रिकेटचं मैदान देखील असं आहे. होणारं चित्र हे मात्र विविध रंगानं आणि विविध मात्र प्रेरणा लिहिलेलं असतं. नवली निश्चिता टिकलं जाऊन सिंगल कन्वर्ट केली जाते. न्यू बॅटर जो मात्र मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आकाश देखील पाहतोय. एक सिंगलला मात्र स्ट्रायकर योगेश करण्याचा प्रयत्न करतोय. योगेश पूर्णपणे आता जबाबदारी असेल शेवटच्या या मात्र सेकंड वरती पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर मात्र येणारे 12 बॉल्स देखील बॉलिंग ट्रॅकवरती येतील. अशा पद्धतीनं मात्र एक धावसंख्या आणि त्यावरती मात्र कॉन्टेस्टेशन करण्याचा प्रयत्न करत असताना 10 रन ऑन द स्कोरबोर्ड 10 धावसंख्या फलकावरती पाहतोय. पिकअप करण्याचा प्रयत्न होता. सॉफ्ट हँड फक्त सिंगल कन्वर्ट केली जाते. षटक क्रमांक जे आपण पाहतोय नक्कीच प्रगती पथावरती 2 असताना कंप्लीट होत आहे आणि 2 षटकानंतर पंचांचा ऑफिशियल कॉल देखील आमच्यापर्यंत पोहोचते की षटक कंप्लीट झालंय आणि एका सिंगल मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 11 या धावसंख्येवरती. कारण जानेवारीचा दिवस 11 फलकावरती येतोय. येणारे 12 बॉल्स बॉलिंग ट्रॅकवरती येणार न्यू बॉलर नांदेडकडे कोणाकडे मध्ये जबाबदारी स्वीकारली जाणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत आमचे डीजे ऑपरेटर तुमच्यापर्यंत पोहोचतात. कुठे आव्याकडेच अजून गेलं नाही घरी गेलं ना किंवा ते मला काम आहे तुला सांगतो ते मला फोटो पाठव जरा आमच्या घरी गेला फोन कर तुझं अर्जंट काम आहे रे. चला जरा स्पीड अप करा. वी फास्ट करायचा दिवस देखील आपल्याला कंप्लीट करायचा आहे. क्वालिफायची मॅच देखील कंप्लीट करायची आहे. बॉलिंग मार्कवरती आलाय गोलंदाज खुशी. व्हाईट बॉल यावेळी नक्कीच एक डिक्लर देखील पाहतो. नक्कीच व्हाईट प्लस सिंगल आणि व्हाईट प्लस सिंगल न माझा स्कोर कार्ड पुढे सारखे जाऊन पोहोचेल ते फलकावरती 13 या धावसंख्येवरती. असे पाटील देखील यावेळी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय कारण खूप चांगला पण डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचत असताना
पूर्ण सॉफ्ट आहे आणि खेळण्याचा प्रयत्न मात्र फक्त सिंगल डबल आहे टीम मात्र सूर्यानगरचा. असं वाटत नाही कुठल्या प्रकारचं मात्र मोमेंटम अटॅक करेल. अटॅक करणं मात्र गरजेचं असणार आहे कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या जी हवी होती ती मात्र आली नाहीये. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 2 चेंडूचा खेळ कंप्लीट होतोय. तिसऱ्या बॉलसाठी आपल्या बॉलिंग मार्कवरती येतोय आणि मात्र सिंगल डबल कुठेतरी धावफरक पुढे सरकलं जातं. मात्र त्याचं कारण विचार केला तर 40 ते 50 धावा येणारच नाहीयेत. प्रेक्षक राजा वर्ग स्पर्धेला पाहतो दाटीपाटीनं. आपली चांगला स्ट्रोक्स मात्र बॅटचा एज ज्यावरती अलॉंग द कार्पेट मिड विकेट आणि ऑन साईडला पाहू शकाल एक सिंगल येते. एका सिंगल मात्र योगेश स्ट्रायकर एनवरती येतोय. 3 चेंडूवरती ज्या मात्र धावसंख्या षटकार चौकार असं वाटलं होती कुठेतरी येतील ती धावसंख्या आलीच नाहीये. चेंडू मात्र फेकून नंतर पाहू शकाल 2 धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावरती येते ती मात्र 15 या धावसंख्येवरती. षटकातील तिसरा बॉल अजूनही मात्र बाकी आहे. तर पहिला चेंडू ज्यावरती मात्र कुठल्याही प्रकारचा चेंडू मात्र झाला नाहीये. तिसरा कव्हर शॉटला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र वेगानं तिसरा कव्हरचा 30 म्हणजे रिझमचा प्रयत्न करतोय. एकच सिंगल कन्वर्ट केली जाते आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 16 या धावसंख्येवरती. ज्या मॅचेस मोमेंटम हव्यात माझ्या प्रेक्षक राजाला तशा पद्धतीने मॅच होत नाहीयेत कारण आतापर्यंत तसं वाटलं होतं कुठेतरी वन साईड कुठेतरी मध्ये सिंगल डबल चौकार या मैदानामध्ये जास्त षटकार आलेच नाहीयेत. या मैदानामध्ये तुम्ही जर विचार केला तर 10 ते 11 या फक्त षटकार आलेत कारण या मॅच मध्ये विचार करता ग्राउंड तेवढं मात्र लांब नाहीये. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मध्ये एकही षटकार आला नाहीये. मिड विकेट लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेगला षटकार आले. फाईन लेगला षटकार मी पाहिला मात्र थर्डमॅन या बाउंड्रीमध्ये आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये षटकार आलाच नाहीये. सकाळपासून ती ताकद आजमावली नाहीये कारण सर्वात क्षेत्र लांब कोणतं असतं ते एक्स्ट्रा कव्हर कारण कव्हरचं ते क्षेत्र आहे ना ते खूप दूरवरती असतं. मुकेश पाटील संपर्क साधायचा आहे. तोंडावडवली मुकेश पाटील संपर्क साधायचा आहे. आउटस्विंग गोलंदाज सुपर लाईन ऑफ लेन सुपर डिलिव्हरी याचं बागडीचं पाहायला मिळाली. अप्रतिम चेंडूला मुवमेंटच करून देतं. फास्टर गोलंदाजी राहिलीच नाहीये. फास्टर गोलंदाजी म्हटलं तर वेगवान आहे ना चेंडू त्याच्यावरती फक्त बॅटनं स्वार व्हायचं आणि चेंडू फक्त एकच नसेल आउट ऑफ द पार आउट ऑफ द पार आउट ऑफ द पार. ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न होता डाऊन द ग्राउंड शतरक्षक मिड विकेट वरनं ऑन साईडला येईपर्यंत दुसरीचा प्रयत्न करतोय आणि सुपर कॉल कनेक्शन आणि सुपर गुड रनिंग षटक कंप्लीट झालं. ते मात्र तिसऱ्या धावसंख्या जाऊन होती ती फलकावरती 19 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. त्यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे धोंडा वडवली आणि खोणी. चला आपण देखील टॉससाठी या कारण आता वेळ नाही आतापर्यंत कुणाला वेळ दिली जाणार नाहीये. वेळेला जरा बंधनकारक असेल कारण वेळ आणि काल कोणाचं गुलाम नसेल चालावं आपल्याला घडावं लागतं कारण सेकंद थांबत नाहीये. सूर्य उगवण्याचं काम करते पूर्वेकडे मावळण्याचं काम करते पश्चिमेकडे. टीम धोंडा वडवली आणि टीम खोणी यांच्यामध्ये इथे नाणेफेक केली जाईल टॉस बॉक्समध्ये. लास्ट ओव्हर शेवटची 6 चेंडू तुम्हाला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतील. गोलंदाज मिस्टर जितू जसं नाव आहे 2 अक्षर अलिकावरती येण्याचा प्रयत्न करतोय. मोमेंटम आपण पाहतोय 4 दिवसांचा रणसंग्राम 11 ते 14 जानेवारी आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटची हुकूमत म्हणजे भिवंडी टेनिस बॉल हुकुमीच्या माध्यमातून अनुषंग विचार केला तर खूप मोठी परवडी. फ्लॅटेड बॉल च्यावरती मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुनश्च एकदा मिस तो खेळतोय आणि फस गई बडी मधली जाल में डगआउट पे आता हुए बल्लेबाज. प्रयास अच्छा था लेकिन मिस तो था. इस पे बेमिसाल टाइम ही नहीं था. पुल करने का प्रयास अच्छा था कनेक्शन अच्छा हो नहीं पा रहा. अगला बल्लेबाज आकाश ठाकरे यहाँ पर आता हुआ. लास्ट ओवर की 5 गेंदें अभिषेक शेष है. गेंदबाज भी तैयार है अगले गेंद के लिए. स्कोर का चाप ऊंचा है 19 रनों पर. चल दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण देखील टॉस बॉक्सवर पोहोचायचं आहे. तुला पाहायला मिळणार आहे स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने मात्र क्वालिफायच्या मार्केट कोणता प्रवास असते ते पाहायला यावेळी खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुनश्च एकदा डिक्लर झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय सिंगल साठी. त्या क्षेत्रामध्ये सिंगल आहे तिथे प्रयास फक्त केले जातील सिंगल डबलचे कारण तुम्ही जर विचार केला तर शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट जे थर्डमॅन आहे आणि बॅक साईड आहे त्या बॅक साईडला सुद्धा पाहू शकाल डिक्लर झोन आहे. डिक्लर झोन मध्ये सिंगल फक्त कन्वर्ट केली आहे स्पर्धेमध्ये. तुम्ही जर पाहिलं तर ऑन साईड क्लिअर आहे मिड ऑफ क्लिअर आहे मिड विकेट क्लिअर आहे थर्डमॅन क्लिअर आहे एक्स्ट्रा कव्हर देखील क्लिअर आहे.
सेट ड्राईव्ह देखील खूप चांगलं मात्र डिफरन्स झोन मध्ये आहे. पुण्याच्या डिक्लेअर झोन सिंगल डबल फक्त येते. स्कोर कार्ड असं वाटलं होतं 40 ते 35 ते धावा फलकावरती लावतील. आता धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21 या धावसंख्येवरती 21 रन ऑन द स्कोर बोर्ड. उदय घरात स्फूर्त नक्कीच टीम ढोंडा वाढवली बी. आपण देखील आपला कर्णधार ट्रॉफी पाठवायचा आहे. एवढी पाहू शकाल आउटस्टँडिंग इमर्सिव्ह असेल. वेगानं चेंडूवरती येणं आणि चेंडू त्या क्षेत्रामध्ये चांगला मत कॅरी केलाय आणि त्यावरती मत विकेट सोबत होताना पाहायला मिळत आहे. 4 चेंडू आत्तापर्यंत फेकून झाले. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. टीम ढोंडा वाढवली. कॅप्टन आपण देखील टॉसमध्ये पोहोचायचा आहे. मॅच करता आपल्याला नाणेफेक करताना पाहायला मिळतील. विनोद पवार यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी जाणार आहे. टॉस बॉक्समध्ये टीम ढोंडा वाढवली बी च्या विरोधात पाहायला मिळणार टीम मात्र खोडी. न्यू बॅटर वैभव हा देखील मैदानाच्या पाहायला मिळत आहे. असं विकेट 5 विकेट अत्यंत डाऊन हिअर 5 विकेट मात्र त्यांच्या मात्र गेल्यात. मात्र टीम नांदेडला काय गोलंदाजी साकारली आहे. असं वाटलं होतं कुठेतरी 35-40 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. असं जर विचार केला तर धावसंख्या फलकावरती फक्त 21 आली आहे. अमोल आलाय जो मात्र सायकल ज्यावेळी स्टेप आउट करतोय खेळण्याचा प्रयत्न करतो. फुटबॉल सोडणं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक त्याचा विकेट तो लॉस ऑफ. जर विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती विकेट घेतली आहे या गोलंदाजानं. कुठल्याही प्रकारचा मोमेंटम करू देत नाहीये. स्लोवर लाईनने त्याचा मार आहे. त्याचा ऍक्शन जो मी विचार केला तर वेगाने येत नाहीये. कुठेतरी मात्र 5 ते 6 पावलांचा रनअप करतोय. ऍक्शन झोन आपल्या बॉडी लँग्वेज न चेंडूला फक्त माती विकेटवरती लँड करतोय आणि करत असताना फक्त आपल्या शैलीनं चेंडूला फक्त मोमेंटम सोडून देतोय आणि कुठेतरी मात्र फास्ट ऑफवरती स्वार होत नाहीये आणि फलंदाज येणारा प्रयत्न करतो स्टेप आउटनं ते देखील शक्य नाहीये. कारण स्लोवर लाईन आहेत म्हणजे वेट अँड वॉच थोडंसं मात्र बॅकफुटला जाणं त्यानंतर मात्र पंच करणं. चांगली फलंदाजी करायची असेल तर तुम्हाला वेट अँड वॉच करावं लागणार आहे. तुम्हाला बॅकफुटला जावं लागणार आहे. तेजेश पवार आपण देखील संपर्क साधत आहे. तेजेश पवार हॅट्रिक साध्य केली आहे या टुर्नामेंट पाहू शकाल. तिच्या नावावरती आहे तो गोलंदाज मिस्टर जितू फ्रॉम दांडी की नाही काय गोलंदाजी साकारतोय. हॅट्रिक ज्याच्या नावावरती आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. नक्कीच विजयासाठी 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी लक्ष आहे ते आपण पाहतोय. 22 धावांचं 24 चेंडू आणि 22 धावा. टीम कोणी काय निर्णय असेल. बॅटिंग तर घेणार आहेत आणि या मॅच नंतर क्वालिफायच्या मॅच कडे प्रवास असेल आणि मग या मॅच करता किती पर्सेंटेज मात्र महत्वाचे असतील. आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू. 100% देण्याचा प्रयत्न करणार. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आवडता खेळाडू विराट कोहली. त्याने की या स्पर्धेमध्ये खेळताना सकाळपासून खेळतोय. पहिल्यांदा गोलंदाजी करतो आणि सलामीला फलंदाजी करतात. इथे खेळताना नियोजन बंद काय म्हणशील आणि या कुशिंबर गावाबद्दल काय म्हणशील. आयोजन नियोजन खूप सुंदर केलंय. नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम जर्मन खोनी विथ द टॉच अँड बॉल फर्स्ट. नक्कीच नाणेफेक जिंकलं फलंदाजी घेतली आहे. नक्कीच नाणेफेक जिंकलं तर काय घेतलं असतं. फिल्डिंगच घेणार होत. फिल्डिंग घेणार तर फिल्डिंग तर आलीच आहे. मात्र या मॅच नंतर क्वालिफायची मॅच आहे. समोरची टीम आहे ती देखील बलाढ्य आहे. मात्र प्रयत्न काय असतील कारण फिल्डिंग करत असताना किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. 11च्या 11 आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर भिवंडी टेनिस बॉल बद्दल काय म्हणशील. या भिवंडी तालुक्याबद्दल काय म्हणशील. ते तर पुढेच आहे सर्वात. भिवंडी तालुक्यात गाजावाजा वाजतोय. कुशिंबेकरांचं ते आयोजन नियोजन आहे इथे खेळताना कसं वाटतं. यानंतर मात्र येणारी मॅच देखील महत्वाची असणार आहे. मैदानाबद्दल काय म्हणशील. मैदान तर खूप सुंदर आहे आणि खेळण्याची संधी दिली त्यामुळे धन्यवाद त्यांच्यावर. The best of luck team Ronda Badwili B and with the torch and bat first team German Koni and second match यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. Over to commentary box.
हॅलो कुठं सटकली काय माहिती. ते मॅडमने फोन केला तर तिला पाहिजे होतं डॉक्युमेंट्स. राहू दे मग. 24 चेंडू जिंकण्यासाठी 22 रनचं टार्गेट आहे. ठेव 24 balls 22 runs on the scoreboard and the win the match. सेकंड मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे कशा पद्धतीने नांदिक नाही या मात्र धावा कंप्लीट केली का. बॉलिंग मार्क वरती होत आहे गोलंदाज यावेळी सरळ चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग डिपला त्याचे दास्तो खेळतोय. आल्या आल्या परिचय आल्या आल्या ओळख आल्या आल्या नजागत आणि आल्या आल्या आपली छलक ज्याचं नाव आहे द ब्रँड ऑफ नांदिक नाही जतीन गरजतोय बरसतोय आणि मात्र वेट घेत नाही चेंडूला सरळ फेकून देतोय आउट ऑफ द पार्क षटकार. आल्या आल्या आपली ओळख दिली आहे. आल्याला ओळख देताना प्रेक्षकांच्या भेटीला पाठवलाय कारण याच खेळानं मी ओळखला जातो. कारण माझ्यावरती विश्वास माझ्या टीमचा माझा विश्वास माझ्या बॅटवरती माझा विश्वास माझ्या शैलीवरती माझा विश्वास माझ्या बॅटिंग स्टँडवरती आणि माझा स्वतःला सिद्ध करत असताना त्याचं नाव आहे जतीन. काय गरजतोय बरसतोय आणि प्रत्युत्तर दिलंय टीम मात्र पाहत सूर्यानगरवरती. कारण 22 धावांचं लो स्कोरिंग मॅच मात्र कमीत कमी ओव्हरमध्ये कमी कमी बॉलमध्ये संपण्याचा प्रयत्न करतोय. कारण पहिल्या चेंडूपासून ती रिस्क घेतोय. रिस्क घेताना त्याला आवडतं संकटावरती मात करणं त्याला आवडतं संकटमोचक बनणं. यावेळी मात्र सेन्सिटिव्ह क्रिकेट याला मात्र सॉफ्ट हँडने चेंडूला फक्त हलकीशी मुवमेंट दिली. आपल्या हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल अर्जित करतोय आणि स्ट्राईक रोटेट करताना भाग पडते. धावसंख्या जाऊन फलकावरती दोन्ही चेंडूनंतर 7 या धावसंख्येवरती 7 रन ऑन द स्कोरबोर्ड. तिसरा बॉल डबली खेळण्याचा प्रयत्न होता. पाहू शकाल मात्र फील्ड तेवढी खराब आहे. ऑन द कार्पेट यावेळी स्क्वेअर लेग बाउंड्रीला क्लिअर केले का आणि चांगला स्ट्रोक खेळलाय ज्याच्यावरती मात्र चौकार देखील येतोय आणि षटकार चौकारमध्ये धावसंख्या तब्दील केली जाते. स्कोर कार्ड धावांमध्ये 3 चेंडूनंतर ते मात्र 11 या धावसंख्येवरती. आता उर्वरित फक्त 11 धावेची गरज आहे. गोलंदाजी अप्रतिम आहे. मगाशी म्हटलं भिवंडी तालुक्याचं क्रिकेट खूप वेगळं आहे. या भिवंडी तालुक्याने हुकूमत गाजवली ठाणे जिल्ह्यावरती कारण चांगले क्रिकेटर खेळले ते मात्र भिवंडी चॅलेंज बनलं. ज्यांनी चॅलेंजचं मयूर कप खेळले असेल ना ते सर्व खेळाडू त्याच्यामध्ये अनेकांचं नाव येतं. यावेळी राईट ऑन द टार्गेट आणि यस इज गॉन. आणि जेव्हा एक गाव क्रिकेट नव्हतं ना तेव्हा येणार बोरपाड्याकडनं संतोषदादा मडवी हा खेळाडू खेळायचा. संदीप मडवी हा देखील खेळायचा. त्यानंतर येणार बोरपाड्याकडनं योगेश पाटील देखील खेळला. त्यानंतर अमोल पाटील झिडके हा देखील पाहायला मिळाला. दीपक मडवीबद्दल काय म्हणायचं तो देखील कमी आहे कारण आज थोड्या दिवसावरी त्यांचं बर्थडे सेलिब्रेट झाला. 40+ खेळत असताना दीपक मडवी दादाचा खेळ ज्यांनी पाहिलाय त्यांनी मात्र विजय जाधवला देखील पाहिलाय. आणि मात्र भिवंडी तालुक्याचा इतिहास रचत असताना जे नवीन खेळाडू आले ते प्रमुख झाले आणि कमी वयामध्ये कमी वर्षामध्ये त्यांचं देखील चांगलं नाव झालं. 4 चेंडू आतापर्यंत फेकून सगळे धावसंख्येचा विचार केला तर कुठेतरी विकेटचं बदल फर्स्ट विकेटचा लॉस ऑफ मिस्टर नितेश म्हणून पाहतोय. प्रति षटकासाठी नक्कीच तुषार शेलार यांच्याकडनं 500 रुपयाची किताब आहे. जो फलंदाज राहुल मैदानच्या आतमध्ये आलाय त्याच्यावरती प्रेम त्याच्यावरती ऊर्जा दाखवली जाते. क्रिकेटमध्ये बिग सपोर्ट जेव्हा जेव्हा येतात ना तेव्हा खऱ्या अर्थानं असं काहीतरी आम्हाला देखील पाहायला मिळतं. जो बॅटर नवीन आलाय राहुल त्याकरता नक्कीच प्रति तुषार शेलार यांच्याकडे 500 रुपयाचं किताब दिलं जाणार आहे. ते रोख रक्कम असणार आहे. यावेळी स्टेपआउटचा प्रयत्न होता. चेंडूला फक्त मुवमेंट न खेळण्याचा प्रयत्न होता. क्लास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मात्र फक्त आपल्या चाणक्य बुद्धीनं त्याच्यावरती फक्त स्वार केलं. ते मात्र एक सन्मानित केलं. चेंडू आणि फळीमधला संघर्ष केला आणि संघर्षामध्ये पाहायला मिळाला. कारण चेंडू आणि फळीचं एवढं घनिष्ठ नातं आहे ना ते कधी तुटणार नाहीये. कारण ते जर तुटलं तर क्रिकेट हे खेळ बंद होईल. आणि त्या नात्याला जेव्हा जेव्हा आघात झाला चेंडूवरती त्याला मार देखील बसला. म्हणजे त्याची ओढ एकच आहे मी फलीवरती जाणार आहे आदळणार आहे. मी त्या फलीचा सुखरूप घेणार आहे आणि माझ्या आणि फलीमधला मी खेळ आणि माझ्यामध्ये खेळामधला नाता काही तुटू देणार नाहीये. आणि आज 2 व्यक्ती या वस्तूनं मात्र त्याला स्वरूप दिलं त्याचं नाव आहे क्रिकेट. तोपर्यंत डीजेचा आस्वाद घेऊया. षटक जे मात्र पहिलं कंप्लीट केलं. षटक क्रमांक 2 बॉलिंग मार्कवरती येतोय. योगेश पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती पण पाहतोय.
12 या धावसंख्येवरती 10 धावांची गरज आहे. पहिला बॉल येणाऱ्या 18 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. चेंडू मात्र 18 आहेत, धावसंख्या हवी फक्त मात्र 10. वेट अँड वॉच. पुन्हा एकदा ऑन फायर सेट. सरळ चेंडूला भिडकावून देतो. संघर्षाचा संघनाद करत आउट ऑफ द पार्क. षटकार. मात्र सुरुवात केली होती षटकारानं, एंड देखील करतं षटकारानं. धावसंख्या स्पीडअपने जाते, जाऊन बसे फलकावरती 18 या धावसंख्येवरती. यावली बॉकल बॉल ज्यावरती मध्ये अटॅक करू शकला नाही. परफेक्टली जातो बॉकल बॉल. कारण ज्या पद्धतीनं समुद्रामध्ये पाणबुडी लँड होते ना, त्यापैकी चेंडू मात्र फक्त जमिनीवरती मोमेंटम लँड झाला आणि त्यानंतर सर विसावला गेला. मुकेश पाटील आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि मॅच खलास. काय स्ट्रोक खेळलाय तिकडे टीम कडनं. आपण जर पाहतो नक्कीच मुकेश पाटील यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं देखील. आपण देखील मुख्य मंच स्थाना बनायचं आहे. द ब्लॉस ऑफ टायमिंग, द ब्लॉस ऑफ बिग बॉसर ॲज अ बिग बॅटर टीम नांदिगणे गोज टू मिस्टर जतीन. मात्र मॅच देखील आपल्याला पाहायला मिळतोय. काय स्ट्रोक खेळलाय, दर्जेदार 3 षटकार ज्याने ठोकले होते. टीम नांदिगणे मात्र या पुढच्या प्रवासाला जातीये. थोडंसं बॅट लागेल टीम मध्ये सूर्यानगर जी मात्र परतीच्या प्रवासाला पाहायला मिळते. तर नक्कीच टीम नांदिगणेसाठी आणि जतीन याचा खेळाडू नक्कीच राहुल पाटील कलंबोन यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. टीम नांदिगणेसाठी राहुल पाटील कलंबोन हे देखील क्रिकेटची खूप मोठी पर्वणी आहे. त्यांच्याकडनं नक्की टीम नांदिगणेसाठी आणि जतीनसाठी शुभेच्छा येतात. राहुल पाटील कलंबोन आणि आमच्यासाठी देखील शुभेच्छा आहेत. धन्यवाद राहुल पाटील कलंबोन, आपलं देखील मनपूर्वक आभार आहे या स्पर्धेकरता आणि स्पर्धेला देखील शुभेच्छा येत आहेत. नक्कीच एक बेस्ट ऑफ लक बॅटर ॲज अ बेस्ट ऑफ लक बिग क्लास मिस्टर जतीन. अप्रतिम